नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वात पहिले स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे सफरचंदाच्या झाडाला फूल आलेले. आणि मी एक म्हणजे सुंदर तुम्हाला एक हे दाखवत आहे. म्हणजे झाडांना गुलाबी आणि पांढऱ्या कलरचे फुलं आलेले आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकतो. आणि यांना आता खूप काळजी घ्यायला, कारण की आता हे झाड झालेलं आहे म्हणजे फळांच्या सुरुवातीलाच म्हणजे सुरुवात होणार आहे. फुलांपासूनच फळांची सुरुवात होणार आहे. आणि हे फुलं आहेत ना, हे फुलं हे 10 ते 15 दिवस राहतात सफरचंदांच्या झाडाला. याची खूप काळजी घ्यावी लागते. आणि त्याचप्रमाणे त्याला 20 ते 30 मिनटं फक्त जास्तीत जास्त पाणी द्यावं लागते, कारण की थंडीचा टाईम असते मित्रांनो. आणि याच्यावर कीड म्हणजे मधमाशा असल्या तर फार चांगलं. फवारापासून म्हणजे जास्त फवारायचं काही काम नाही मित्रांनो. याला फवारा म्हणजे कीड लागली तरच फवारा मारायचा, नाही तर काहीच काम नाही मित्रांनो याला फवारा मारायचं. तर हे बघा, पांढरे आणि गुलाबी कलरचे फुलं आपण पाहू शकता मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी हे आलेले आहेत. हे बघा, मी माझ्या याच्यामध्ये बोलत आहे मित्रांनो, म्हणजे विदर्भाचा आहे मी. तर आपली भाषा म्हणजे हेच आहे मित्रांनो. हे बघा, प्रत्येक ठिकाणी फुल आलेले आहे. आणि हे म्हणजे फूल म्हणजे फळ येण्यासाठीच आलेले आहे फुलं. आणि फळांची उत्पन्न आता वाढणार आहे. म्हणजे आता हे हर्मन 99चे झाड आहेत. त्याचप्रमाणे याच्यात आता सुधारणा करणार आहे आम्ही. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त अर्धा तास पाणी देणार आहे, म्हणजे थंडीच्या टायमाला जास्त पाणी द्यावेच लागत नाही. आणि हे बघा, त्याचप्रमाणे त्याच्या खाली चुना गिना मारलेला आम्ही. तर आपण पाहू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये.